संघर्ष हा जो आहे तो मिटलेला नाही आणि संघर्ष हा सुरूच आहे. मग ती 14 गावची समिती असो किंवा 27 गावचा प्रश्न हो. मी आता उत्तर शिवमध्ये आहे. उत्तर शिवमध्ये म्हाडा प्रकल्प गुरुजन जमिनीवर जो राबवण्यात येत होता त्याला ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे. गेल्या 8 दिवसापासून हा संघर्ष सुरू आहे. स्थानिक आमदार इथे आलेले आहेत. प्रथम मी आमदारांकडे जातोय. आमदार महोदय काय सांगाल या संदर्भात? आज शासनाच्या म्हणजे म्हाडाच्या माध्यमातून या नवी मुंबईमध्ये असलेल्या 14 गावातील उत्तरशी गावातल्या गुरसरण जागेचा आज सर्वे होता आणि मग नागरिकांना कुठलीही माहिती न देता दडपशाहीने हा सर्वे करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे. मग आम्ही सर्व पक्षाचे प्रतिनिधी इथे की बाबा आपल्या नागरिकांसाठी आपण लढलं पाहिजे. तिथल्या नागरिकांच्या काय मागण्या त्या आपण त्या मान्य केल्या पाहिजे. मग त्या अनुषंगाने उत्तर शिवचे ग्रामस्थ मंडळ आज 10 दिवसापासून ते सतत बैठका घेतात, सतत सर्व प्रतिनिधी सांगत असतात. आज तुम्ही बघितलं असेल इथे की उत्तर शिवमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक जमा झालेले आहेत की कसेही करून आजचा हा सर्वे झाला नाही पाहिजे. त्यांची एक रास्त मागणी आहे. कारण आमच्या वडीलपर्यंतनी जपून ठेवली जमीन कुठल्या प्रकारचं अतिक्रमण न करता आज त्या गुरचरण जागेवर जर शासन येऊन कुठेतरी प्रकल्प राबवत असेल, प्रकल्प राबवतानाही नागरिकांची चर्चा केली पाहिजे. तशी चर्चा न करता आज डायरेक्ट सर्वेला म्हणून आम्ही सर्व ठाम विरोध केलेला आहे आणि आज त्या विरोधाला संजय जयस्वाल साहेबांनी आम्हाला स्थगिती दिली. त्यामुळे आम्ही संजय जयस्वालचं आभार मानतो. पण इथल्या नागरिकांचं एक म्हणणं आहे की आम्हाला जेव्हा इथं 14 गावांचा विकास करायचा असेल तर आम्हाला मेडिकल कॉलेज द्या, आम्हाला नर्सिंग कॉलेज द्या, आम्हाला IT क्षेत्र आणा, अनेक मोठमोठे चांगले IT क्षेत्राचे प्रकल्प आणा, जेणेकरून इथल्या लोकांना नोकऱ्या भेटतील, बेरोजगारांना नोकऱ्या भेटतील, खेळाचं मैदान ठेवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा बनवा. अशा अनेक त्यांच्या मागण्या आहेत आणि त्या रास्त मागण्या आहेत. कुठेतरी येणार, कुठेतरी गृह प्रकल्प इथे आणणार, त्या लोकांना गरिबांसाठी तुम्ही प्रकल्प राबवले पाहिजे. आमचा विरोध नाही त्याला, पण ते राबवत असताना आम्ही पण गरीब आहोत, आमच्या पण आया बहिणी गरीब आहेत, आमचे शेतकरी गरीब आहेत, त्यांनाही कुठेतरी घरं मिळाली पाहिजेत. पण त्यांचा विचार नाही करता धड सगळं यायचं, सर्वे करायची, जागा ताब्यात घ्यायची. पण हे आता आम्ही सर्व पक्षीय लोक ठरवून गेले, आम्ही आता खपून घेणार नाही. सत्ता आमची आम्हाला माहिती आहे, ही महायुतीची सत्ता आहे, पण महायुतीची सत्ता हे लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, आम्ही जनतेसाठी ही सत्ता राबवत आहोत. मग आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, आपले वनमंत्री गणेश नाईक साहेब असतील, अनेक मंडळी या महायुतीचे, रवींद्र चव्हाण साहेब, हे सर्व आम्ही या लोकांच्या सर्वजण पाठीशी आणि आमच्या नागरिकांच्या हितासाठी आम्ही लढतोय. लक्ष्मी, तुम्ही काय सांगाल की हा लढा जो आहे तो अनेक वर्ष हा लढा तुम्ही लढत आहात, अनेक वेगवेगळ्या समस्या नेहमी येत असतात, यावेळेस कसे नाही, अनेक वेळेला आम्ही लढा लढवतो, वेगळ्या प्रकरणाचा होता, ते लढाई आमचे संपलेले आहेत. आता हे नवीन झालेले आहेत. या अगोदर सुद्धा म्हाडानी जागा 14 गावांमध्ये दिली, गोटेघर आणि भंडारली, परंतु तिथे विरोध नाही केला. ज्यावेळेस विरोध करायचा होता तर तो सुद्धा मैदान जो राखून ठेवलेला होता, अनेक वर्षापासून, 30-35 वर्षापासून तिथे खेळाचं मैदान होता, स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या नावाने मैदान होता, तो सुद्धा हडप केला. तरी सुद्धा लोक आमची शांत बसली, काही गडबड केली नाही. परंतु आता त्यानंतर उत्तरशीची परत दुसरी जमीन घेण्यासाठी आले, त्यानंतर आमची लोक सर्व जागी झाली आहेत आणि आता ठाम विरोध करून 1 इंच आम्ही जमीन देणार नाहीत असा आम्ही निश्चय केला. भूमिपुत्रांसाठी नेहमी लढत असतात, त्यावेळेस तुम्हाला हा जो तुमचा जो प्रश्न आहे तो तुम्ही कशा प्रकारे पुढे करणार? भूमिपुत्र मूळ हा जमिनीचा मालक आहे आणि ह्या मालकांच्या जमिनीवर अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत, अनेक नागरिकांच्या सुविधा झालेल्या आहेत आणि महापालिका, कलेक्टर या भूमिपुत्रांच्या जमिनीवर भूसंपादन करतात. पण तो भूमिपुत्र आता भूमिहीन झालेला आहे ना. असलेले जमीन राखून ठेवलेली गुरचरण वाडवडिलांनी स्वातंत्र्य काळापासून राखीव ठेवलेली जमीन आहे. तुम्ही जर प्रत्येकाला घरं देता, त्यांना अनुशेष त्यांचा भरून काढता, भूमिपत्राचा अनुशेष कोण भरून काढणार? तिथे तुम्ही बुलेट ट्रेन मध्ये आणि ह्या ठिकाणी समृद्धीमध्ये ताबेवाल्यांना 40% दिले. उत्तर शिवच्या आंदोलनात आमचे म्हणणं आहे, आमची जागा आहे, आम्हाला सार्वजनिक विकासासाठी आम्हालाही जागा हवी आणि त्यासाठी आगरी कोळी भवन या ठिकाणी 3000 चेअरचं बनवून द्यावं म्हाडाने किंवा अनेक सुविधा करावे. या विभागाचं आज लग्न कार्याला आम्हाला जागा उरलेली नाही, ते बांधून सिटिंगच्या सह आमची ट्रस्ट राहील ग्रामस्थांची, ती त्यांनी ताब्यात द्यायला. लोकवस्तीवाढी स्मशान पाहिजेच ना. हजारो संख्येची लोकसंख्या झाली तर लाखो लोकसंख्या वाढल्यानंतर एकच स्मशान पुरणार आहे का? पण ते आमच्या नागरिकांच्या दुसऱ्या सोयीसाठी गावामध्ये स्मशान नको,
ग्रामस्थांचं स्मशान आहे, त्यांनी त्यांचं स्मशान पण बांधावं. निश्चितपणे 14 गाव हे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आता आलेलं आहे आणि याच ठिकाणी सगळ्या नागरी सुविधा देण्यासाठी जागांची गरज आहे आणि ह्या सगळ्या जागा राखीव ठेवणं महानगरपालिकेच्यासाठी ग्रामस्थांच्या विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही काय सांगाल तुम्ही ज्या पद्धतीने इकडे हे करताय, विरोध करताय? आम्ही महापौरांशी कालच चर्चा केली. ज्या गुरसरणी आहेत सगळ्या ताब्यात घ्यायचं ठरवले महापालिकेने आणि यांना हे म्हाडाबिड्यासारखे आता एक फुटबॉल पण जागा देणार नाही आम्ही. त्याच्या आधी जी दिली ती दिली आम्ही. ते कशाला आमच्याकडे येतात फुकट त्रास द्यायला आम्हाला कारण नसताना. इथे आमच्या लोकांचं इथे गुरढोरला जागा राहिली नाही, उरली नाही शिल्लक आणि हे लोक नवीन नवीन प्रकल्प आणतात आमच्या डोक्यावर टाकतात. त्या म्हाडाचा आम्हाला काही फायदा पण आहे तोटा पण नाही. त्यांनी ते होत नाही आमच्याकडे. महिलांना त्यांना तुमचं काय म्हणणं आहे? माझं एकच म्हणणं आहे का आज उत्तरशिव गावातील गुरुचरण ही म्हाडा इथे स्थगिती केलेली आहे. तरी आपली 14 गावातील सर्व जमीन पुढच्या पिढीसाठी राहावी आणि आपल्या म्हणजे सर्वांना सर्व सुविधा तिथे झाल्या पाहिजेत. आपलं नाव? नारुळी नाव का? माझं नाव प्रतीक्षा पाटील. एकंदरीत हा जो लढा आहे तो उत्तर शिव कामगारांनी जो केलेला आहे किंवा ज्या ग्रामस्थांनी केलेला आहे, मूळच्या शेतकऱ्यांनी केलेला आहे, तो म्हाडाच्या प्रकल्पाच्या विरोधात केलेला आहे. आज त्याला कुठेतरी स्थगिती मिळाली आहे, मात्र हा लढा जो आहे तो कायम सुरू ठेवण्याचा निर्धार आज शेतकऱ्यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्री पाटील सह मी किशोर पगारे, उत्तर शिव, कल्याण ग्रामीण.